मुख्यमंत्री निवडीचे अधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहांनाच आहेत। सीएम निवडीचे अधिकार हे मोदी शहांना आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही भूमिका घेतल्याचं सूत्रांकडून आता हाती येत आहे। शहा जे निर्णय घेतील त्यासोबत एनसीपी सहमत आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही भूमिका सूत्रांच्या माध्यमातून आपल्या समोर आली आहे। तर मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा जो निर्णय आहे तो अमित शहा आणि नरेंद्र मोदी घेतील याबाबत सहमती जी आहे ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दर्शवली आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे एकंदरीतच आता काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रामध्ये अतिशय फार मोठ्या प्रमाणावरती विजय प्राप्त महायुतीला झाला। महाराष्ट्राच्या इतिहासात इतकं संख्याबळ पहिल्यांदाच कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा प्रीपोल अलायन्सच्या युती किंवा आघाडीला त्या ठिकाणी मिळालं। स्वाभाविकपणाने आम्हाला सर्वांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये अमित भाईंचं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं होतं। पण प्रदेशाध्यक्ष या नात्याने अमित भाईंचंही अभिनंदन करावं, त्यांचा आभार मानावे, याच सदिच्छा भेटीच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी होता। समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे। असं काही होणार नाही। असं आहे, 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही। एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील। राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरू असतानाच छगन भुजबळ यांची यावर प्रतिक्रिया आता आपण पाहिली। भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे असं छगन भुजबळ म्हणाले आहेत। दरम्यान 2 ते 4 दिवसात शपथविधी होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। महायुतीला बहुमत मिळवून देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं, मात्र काही जण त्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप देखील भुजबळांनी केलाय। ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे। म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत, आपण पाहिलं। येत्या 2 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं सुद्धा सूत्रांकडून सांगण्यात आलं। यावेळेस महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान भाजपमध्ये कुणाकुणाच्या नावाची मंत्रिपदी वर्णी लागू शकते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महायुतीचं मंत्रिमंडळात 50 पेक्षा कमी वय असणाऱ्यांची संख्या यंदा सर्वात जास्त असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यंदाचं सरकार सर्वात तरुण सरकार असणार आहे अशी माहिती मिळते। याच मंत्रिमंडळामध्ये सर्वात जास्त तरुण आमदारांना संधी मिळणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। मंत्रिमंडळातील 50% जास्त मंत्र्यांचं वय हे 50 पेक्षा कमी असणार असल्याची माहिती आहे। ज्येष्ठ अनुभवी नेत्यांचे पत्ते कट तर तरुण तडफदार नेत्यांना यंदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंवरती टीका केली आहे। महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही, तसंच बहुमत असूनही त्यांनी मुख्यमंत्रीपद लटकून ठेवलं असून युतीचा मुख्यमंत्री ठरत नसल्याचा टोला त्यांनी यावेळेस लगावलाय। दरम्यान एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत मांडलेल्या भूमिकेवरूनही राऊतांनी टीकास्त्र सोडलं। शिंदेंनी पक्षाचे सर्वाधिकार हे मोदी आणि शहांना दिले असल्याचा टोला लगावलाय। तसंच आता महाराष्ट्राचं भवितव्य आता दिल्ली ठरवेल असा टोला सुद्धा संजय राऊत यांनी महायुतीला आणि शिंदेंना लगावलाय। मुळात त्यांना असा दावा असायला कसा काय असू शकतो, मला त्याच्यावरती आता काही या क्षणी बोलायचं नाही। पण स्वतःला जे शिवसेना समजतायत, जे स्वतःला शिवसेना मानतायत, त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे जर दिल्लीतल्या मोदी शहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये, हिंदुहृदय सम्राटांचं नाव घेऊ नये, शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये।
मला काहीच म्हणायचं नाही. हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. ज्यांच्यापाशी बहुमत आहे त्यांना मुख्यमंत्री ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि एकदा त्यांच्या युतीतल्या 2 पक्षांनी सर्वाधिकार दिल्लीला दिलेले असल्यावरती दिल्ली ठरवेल आता महाराष्ट्राचे भविष्य. आम्ही कशाला ठरवायचं. मताच्या विभागणीमुळे माझा पराजय झाल्याची स्पष्ट उक्ती शहाजी बापू पाटील यांनी बोलून दाखवली आहे. महाविकास आघाडीच्या डावात माझा मित्र दीपक साळुंखे फसला. सत्ता, संतती आणि संपत्ती या भाग्याच्या गोष्टी आहेत. माझ्या नशिबात असेल तर मला विधान परिषद मिळेल असं शहाजी बापू पाटील म्हणाले. विधानसभेत पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. मला खात्री आहे शिवसेनेत मला कोणतं तरी पद देऊन माझा एकनाथ शिंदे सन्मान करतील. मला रिकामं ठेवणार नाहीत असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला आहे. शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे, संजय राऊत या 3 माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिसराला मुंबई दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जिवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला.